बदलापूर शहरामध्ये शांताराम वडेवालेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा जो आहे तो आज पार पडतो आहे आणि याच उद्घाटनानिमित्त तुम्हाला मिळणार आहे वडापाव अगदी फ्री. बरोबर ऐकत आहात. आणि एवढंच नाही तर उद्यापासून ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे वडापाव फक्त 10 रुपयांमध्ये. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. कुठलाही परिश्रम केलेलं वाया जात नाही आणि त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शांताराम वडेवाले. एका छोट्याशा स्टॉल पासून ते एक भव्य दिव्य वड्याच्या शॉपचं उद्घाटन सोहळा जो आहे तो आज पार पडतो आहे. बदलापूरच्या उपनगराध्यक्षा प्रियंकाताई आशिष दामले मॅडम यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा जो आहे तो सध्या आता पार पडताना आपल्याला बघायला मिळतो आहे. तुम्हाला सुद्धा वडापावची आवड असेल तर खवय्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही सुद्धा यायचं आहे आणि वडापावची आनंद नक्कीच घ्यायचा आहे. कढी वडा असू द्या तर इथली स्पेशल चटणी एक नंबर आहे. तर झणझणीत वडापाव खायचं असेल तर शांताराम वडेवाले नक्की. हात लावा ना. बोला गणपती बाप्पा, बोला गणपती बाप्पा बोला. तर शांताराम वडेवाले यांचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा जो आहे आता बदलापूरच्या उपनगराध्यक्षा प्रियंकाताई आशिष दामले मॅडम यांच्या शुभ हस्ते सुरुवात झालेला आहे. आणि सध्या आपण बघतोय की परिश्रम केलेले कधीही वाया जात नाही. जसं की आम्ही वारंवार सांगतो, एक छोट्याशा गाड्यापासून ते आज खूप मोठा शॉप जे आहे त्यांनी बदलापूर शहरामध्ये ओपन केलेला आहे. तुम्ही सर्वांनी अशीच साथ जी आहे ती द्यायची आहे आणि कुठेतरी मराठी उद्योजक देखील आपल्याला पुढे जाताना बघायला मिळतो आहे. आपण जर बघत असाल तर यांच्या वडापावची चव एक नंबर आहे. आणि आता सध्या किचन मध्ये आपण आहोत आणि इथून वडापाव जे आहेत ते बनतायत. एक हिऱ्या हळदी कुंकू लावायला, हळदी कुंकू लावायला गरमागरम वडे जे आहेत ते सध्या आपल्याला त्यांना बघायला मिळत आहेत. आणि आज जर तुम्ही वडापाव खाणार असाल तर फक्त 10 रुपयांमध्ये तुम्हाला हा गरमागरम वडापाव जो आहे तो टेस्ट करायला मिळणार आहे. तर तुम्ही सर्वांनी लगेच यायचे. आता 10 रुपये वडापाव जो आहे लगेच सुरुवात होणार आहे. गरमागरम वडापाव जो आहे तुमच्या सेवेसाठी रेडी होत आहे. हा बघा, 7:30चा टायमिंग होता परंतु थोडासा वेळ झालेला आहे त्यामुळे 1 तास अजून तुम्हाला. हा छान. पूजन जे आहे सध्या आपण बघतोय की सुरुवात जी आहे 7:30 वाजता सांगण्यात आलं होतं आणि ग्राहक म्हणजे देव असतो. तुम्ही खूप वेळ झाला वाट बघत आहात त्यामुळे आता सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आणि याच ठिकाणी गरमागरम वडापाव जे आहेत तुम्हाला सगळ्यांना खायला मिळणार आहे. तुम्ही लवकर यायचे. बदलापूरच्या उपनगराध्यक्षा यांच्या शुभ हस्ते पुन्हा सुरुवात जी आहे ती सध्या होते आहे. आणि आपण बघतोय की छान. बाहेर येऊया. शांताराम वडेवाले बदलापूर पूर्व परिसरामध्ये. जर तुम्ही कात्रप प्रवेशद्वार पासून येणार असाल तरी तुम्हाला जवळ आहे आणि जर तुम्ही पनवेल हायवे साईडने येणार असाल तरी सुद्धा तुम्हाला जवळ आहे. तर तुम्ही सगळ्यांनी लगेच यायचं आहे आणि आस्वाद घ्यायचा आहे चविष्ट वडापावचा. गर्दी आपण बघतोय की प्रचंड गर्दी आहे आणि थोडासा कालावधी जो आहे जास्त लागला कारण 7:30चा टायमिंग होता परंतु 8:15 झालेले आहे. पण काळजी नसावी. आता सध्या आपण बघतोय की उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. या साईडला करा ना. हा पहिले सो आपण बघतोय की उद्घाटन झालं आणि गर्दी जी आहे ती खवय्यांची आपल्याला बघायला मिळते. आणि वडापाव ही असा खाद्यपदार्थ आहे की जो प्रत्येकाचा आवडता असतो. आता उपनगराध्यक्ष मॅडमचा सत्कार जो आहे तो सध्या सत्कार केला जातो आहे मॅडमचा आता सध्या. मॅडम तर आपण सध्या बघतोय की उपनगराध्यक्ष मॅडम प्रियंकाताई आशिष दामले यांचा सत्कार जो आहे तो सध्या केला जातो आहे. शांताराम वडेवाले. आणि एकदा खाल तर पुन्हा नक्कीच याल अशी कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे शांताराम वडेवाले यांची. तुम्ही सुद्धा नक्की यायचं आहे. आणि वडापावचा आनंद जो आहे तुम्ही सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे. बदलापूर चॅनल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपलं बदलापूर चॅनलवाल्यांचं सुद्धा मनापासून
आपलं स्वागत करतो. ओके. नक्कीच. चला आपण सगळे या ना, फॅमिली मेंबर या सगळे या. आज आपण बघतोय सगळे बिझी आहेत, परंतु तरी सुद्धा बसतील आले सगळे. असं थांबूया मॅडम, सगळे बसतात. बरं असं थांबायचं. ठीक आहे, चालेल थोडा वेळ. हा, तर मॅडम आपल्यासोबत. मॅडम काय बोलाल, कसं वाटतं आहे आज मराठी उद्योजक कुठेतरी पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि बदलापूर पूर्व परिसरात तुमच्याच शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलाय शांताराम वडेवालेचं, काय बोलाल? खरंच खूप आनंद होतोय. खरं तर या काही दिवसांमध्ये मराठी उद्योजकांचे जे काही ओपनिंग्स होत आहेत, जी शृंखला लागली आहे, त्याच्यामुळे अशा ओपनिंग्सला जायला एक स्पेशल आनंद होतो मी म्हणेन. आणि खरंच शांताराम वडेवाले यांचा अगदी छोट्या स्टॉल पासून तो त्यांचा आता ह्या छान भव्य अशा शॉप पर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. तो खूप कष्ट केलेले आहेत आणि आज कुठेतरी त्या कष्टाचा चीज म्हणून त्यांचं इतकं सुंदर. आणि मला हे खूप आवडलं की व्यवस्थितरित्या सगळ्यांना बसण्याची आणि प्रॉपर आपले डिश ठेवून व्यवस्थित त्यांना खाता येईल अशी सगळी सोय त्यांनी केलेली आहे. सुटसुटीत मोकळा असा हा शॉप त्यांचा आहे. आम्ही किचन पण बघितलं आणि वडे, मला वाटतं वडापाव आहे, भजी, सगळ्या प्रकारच्या भज्या आहेत, चटण्या आहेत आणि सर्वात फेमस म्हणजे ह्यांचं अहिल्यानगरचं जे आहे कढीवडा फेमस, ते आपल्याला इथे नक्की खायला भेटेल. त्याच्यामुळे असं, आणि मला वाटतं बदलापूरमध्ये दुसरीकडे कुठेच कढीवडा भेटणार नाही. त्याच्यामुळे तो टेस्ट करायला मात्र आवर्जून मी सगळ्याच बदलापूरकरांना आव्हान देईन की एकदा तरी येऊन इकडे टेस्ट करा. आणि मगाशी आम्ही पण थोडीशी वड्याची चव घेतली, इतका सुंदर आणि अप्रतिम आहे टेस्ट. तर नक्कीच सर्वांनी येऊन इकडे एकदा तरी याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद मॅडम. आपण यांची संवाद साधूया. काय बोलाल, एक छोटासा स्टॉल होता तुमचा, आम्ही तिथून तुम्हाला बघितलंय आणि आता एवढं मोठं शॉप जे आहे त्या उद्घाटन पार पडलंय, आज काय बोलाल? एकदम छान वाटतंय, कारण की एकदम छोट्या उद्योगामधून मी चालू केलं होतं. आज खूप आनंद होत आहे. हे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीमागे. सगळे आपले माणसं आहेत. आज छोटं होतं मोठं झालंय, अजून थोडी सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळे काय बोलत, आता कसं वाटतंय? छान वाटते. एक छोटासा स्टॉल होता, मला सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं छान चालू आहे, असं काही नाही. आणि मॅडम आला त्यांचे मी आभार मानतो की माझ्या ओपनिंगसाठी त्यांनी हजेरी लावली. साहेबांना थोडा वेळ नव्हता, त्यामुळे ते असं तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या, बाकी काही नाही. धन्यवाद. काय बोलशील, कसं वाटतंय? आम्ही शून्यातून पूर्ण सुरुवात केलेली आहे आणि लोकांचा आम्हाला सपोर्ट होता खूप. त्या सपोर्टच्या लोकांच्या सपोर्टमुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलोय. लोकांच्या सपोर्टमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. तर आपण बघतोय की लाईन लागलेली आहे आता आणि यांनी सर्वस्वी श्रेय जे ते ग्राहकांना दिलेलं आहे. शेवटी ग्राहक हा देव असतो आणि तेच आपल्याला इथे बघायला मिळतंय. आज फ्री मध्ये वडापाव आहे. आतापर्यंत फ्री मध्ये वडापाव आठवत नाही कोणी दिलेला आहे असं. आतापर्यंत फक्त 10 रुपये वडापाव असायचा, 15 रुपये वडापाव असायचा, पण आज डायरेक्ट फ्री मध्ये वडापाव आहे म्हटल्यावरती प्रचंड गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे. छान. टेस्ट सो आपण लोकेशन बघूया. एवढी गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे शांताराम वडेवाले यांच्या उद्घाटन सोहळा जो आहे तो आता नुकताच पार पडलेला आहे. बदलापूरच्या उपनगराध्यक्ष प्रियंकाताई आशिष दामले मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण आता लोकेशन बघूया. आतापर्यंत आपल्याला शांतता वाटत होती, का माहितीये का? कारण अजून किचन जे आहे ना त्यांचं चालू झालेलं नव्हतं, कारण उद्घाटन राहिलेलं होतं. आता उद्घाटन एकदाच पार पडलेलं आहे आणि आपण बघतोय की लोकेशन आपण बघूया. सध्या आपण आहोत कल्याण बदलापूर हायवेला, म्हणजे हा आपला कल्याण बदलापूर हायवे आहे. आता जर तुम्ही या साईडने येणार असाल तर इकडे आपला मॅकडॉनल्डचा सिग्नल आहे. तिथून तुम्हाला कर्जत साईडला इकडे आल्यावरती तुम्हाला मिळणार आहे आपलं कॉटन किंग आणि इकडे आपलं कॅथरपचं प्रवेशद्वार आहे गणेश घाट जवळ.
तिथून जरी आलात तरी कॉटन किंगच्या एक्झॅक्टली फ्रंटला आहे आपलं शांताराम वडेवाले. आता आज तुम्ही एवढी गर्दी बघून जर तुम्ही वापस गेलात किंवा तुम्ही आज येऊ शकले नसाल, ऑफर तुमची मिस झाली असेल, तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका. यांच्या ऑफर्स ज्या आहेत त्या उद्या सुद्धा आहेत. तुम्हाला उद्या सुद्धा ज्या काही ऑफर्स आहेत त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. म्हणजे उद्यापासून ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे इथे 10 रुपयांना वडापाव. म्हणजे आज जरी ऑफर मिस झाली तरी काळजी करू नका, उद्या तुम्ही परत येऊ शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा. आपण बघतोय की आता उद्घाटन पार पडलंय, सगळे घेऊन जात आहेत वडापाव. एखादा कोणी जर खाल्ला तर आपण त्यांना लाईव्ह मध्ये लगेचच टेस्ट विचारणार आहोत. चला मॅडमला विचारूया आपण. तर आपण बघत आहोत. मॅडम चला, सगळे वडापाव साठी गर्दी जी आहे ती झालेली बघायला मिळते. मॅडमला विचारूया आपण. मॅडमनी टेस्ट केलाय का? मॅडम बसा. टेस्ट केला, कसा वाटला? टेस्ट खूप छान आहे, अप्रतिम टेस्ट आहे, मस्त झणझणीत आहे आणि सर्वांना आवडेल अशी आहे. रिकमेंडेड कराल सगळ्यांना या सर्वांनी? नक्कीच सगळ्याच बदलापूरच्या नागरिकांना मी आवाहन करेन पुन्हा एकदा की वडापाव खायला आणि स्पेशली कढी वडा खायला नक्की इकडे या. थँक्यू सो मच. सो सगळ्यांनी यायचंय फक्त वडापाव. आपण बघतोय की लहान लहान मुलं पण इथे आलेले आहेत. सो गर्दी आपण बघतोय, गर्दी खूप सगळी फॅमिली त्यांची आता याच्यासाठी लागलेली आहे. पूर्ण फॅमिली जी आहे संपूर्ण फॅमिली आपण बघतोय की आता सर्विंग मध्ये लागलेली आहे. वडे जे आहेत ते स्वतः सर्व करतायत आणि चला यांना बोलायला लावू आपण. आणि स्पेशल म्हणजे ना बघा इथे जागा पण आहे वडे खाण्यासाठी. हे तुला कसं वाटलं वडापाव? चांगलं आहे. खूप छान आहे. हे बघ आपले बदलापूर. चला यांना विचारूया आपण. आज फ्री मध्ये वडापाव खाण्यासाठी गर्दी जी आहे ती आपण बघत आहोत. इथे सुरू झालेली आहे आणि अगदी गरमागरम वडापाव जो आहे तो तुम्हाला इथे मिळतोय. सो सगळ्यांनी यायचं आहे. सर्वांना फ्री मध्ये वडापाव मिळणार आहे. आपण अजून विचारूया कोणाला, यांना विचारूया आपण. हा मग मी त्यांना विचारते की वडापाव कसा वाटतोय ते. वडापाव कसा वाटला? छान. फ्री मध्ये मिळतोय? हो भेटतोच आहे. हो तर फ्री मध्येच वडापाव मिळतो आहे. तुम्ही या सर्वांनी व्हिजिट करा. इथे सुद्धा आपण बघतोय प्रचंड गर्दी जी आहे ती आपल्याला झालेली बघायला मिळते आहे. तर तुम्ही पण या, व्हिजिट करा. आज जरी ऑफर मिस झाली तरी काळजी अजिबात करू नका. उद्या तुम्ही येऊ शकता. उद्या सुद्धा तुम्हाला फक्त 10 रुपयांना वडापाव जो आहे तो इथे मिळणार आहे. दादांशी बोलूया आपण की उद्याचा टायमिंग वगैरे कसा असेल ते. आज ते थोडं आपल्याला गडबडमध्ये बघायला मिळत आहेत, परंतु सर्वांना वडापाव मिळणार आहे म्हणून सर्वांनी यायचंय आणि व्हिजिट करायची आहे. काय सांगाल, वाटलं होतं एवढा प्रतिसाद बदलापूर? नाही, छान प्रतिसाद दिला. 6 वर्षाच्या माझ्या मेहनतीला फळ आलं. आणि मी एकदम छोटासा गाडा होता, खूप मला त्रास झाला, पण आता खूप छान आहे. आणि असाच प्रतिसाद आपलाही राहो आणि पब्लिकचाही राहो. आमची टेस्ट आहे तीच राहील. फक्त 2 दिवस तुम्हाला 4 दिवस चटणी आजच्या दिवस चटणी मिळणार नाही कोणतीच. 4 ते 5 प्रकारच्या चटणी आहेत माझ्याकडे. एक अशी चटणी आहे की तुम्हाला पूर्ण मुंबईमध्ये पण नाही मिळणार अशी एक चटणी माझ्याकडे खायला या. ती चटणी 2 दिवसापासून मी चालू करेन. गर्दी आहे? हा, आता गर्दी आहे म्हणून चटणी नाही. 10 रुपयाला वडापाव किती वाजेपासून किती वाजेपर्यंत? उद्या संध्याकाळी आपण 5 ते 4:30 ते 9 वाजे जोपर्यंत आहे तोपर्यंत 9 वाजेपर्यंत येऊ. त्याची काय अडचण नाही. तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं चटणी नाही असं म्हणजे? कारण की खूप गर्दी राहणार आहे ना, त्यामुळे आपल्याला ते अरेंजमेंट होणार नाही. त्यामुळे आजचे दिवस चटणी नाही, उद्यापासून चटणी मी ठेवणार आहे. काय वाटतं किती जण आज वडापावचा आस्वाद घेतील? कारण आम्ही फक्त खूप गर्दी 1000 वाड्याचे 1000 वाड्याचं मटेरियल करून ठेवलेलं आहे.
आणि उद्या आपले 1000 असो 2000 असो जेवपर्यंत चालू आहे तोपर्यंत 9-10 वाजू दे तोपर्यंत चालू राहील. आणि आज चटणी नाही त्यासाठी मी माफी मागतो सर्वांची. हो. प्रामाणिकपणा सगळ्यात आणि कढीवडा आहे ना माझ्याकडे ते 4 दिवसाच्या नंतर चालू होईल. तुम्ही एकदा कढीवडा माझ्याकडे टेस्टिंगला या. माझा कढीवडा एकदा खा. माझ्या नगरचा कढीवडा आहे तो पाथर्डीचा. तिथे मुंबईमध्ये कुठेही नाही तुम्हाला तरीवडा मिळेल पण कढीवडा नाही मिळणार. आणि मॅडम सगळ्यांनी स्वाद घ्या आणि तुम्ही त्या अवश्यच खा. प्रामाणिकपणा जो आहे ना तो आपल्याला त्यांच्यात बघायला मिळेल. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं गर्दी आहे त्यामुळे चटणी 4 दिवसानंतर मिळेल आणि खरंच याच प्रामाणिकपणामुळे व्यक्ती पुढे जात असतो. धन्यवाद दादा. बोलायचं तुम्हाला कसं वाटतंय? हा वडा छान लागला. हो आवडला. हो बघा, झणझणीत वडापाव आहे. या आनंद घ्या. आणि ज्या वेळेला मराठी माणूस पुढे जातोय म्हटल्यावरती खरोखर खूप छान वाटतंय. बदलापूर पूर्व कॉटन किंगच्या एक्झॅक्टली फ्रंटला आपण आहोत. सगळ्यांनी या गणेश घाट जवळ बोलायचंय. बोलत होतास ना? चांगली न्यूज द्या, चांगली जाहिरात द्या. बदलापूरकरांनी आम्हाला खूप म्हणजे आमचा छोटा धंदा होता ना त्यावेळेस खूप प्रतिसाद दिलेला. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. तर त्याचा आम्ही परतफेड म्हणून आज फ्रीमध्ये वडापाव देतो सगळ्यांना. ते कशासाठी की आमची क्वालिटी सर्वात उत्तम आहे हे आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. क्वालिटीसाठी आम्ही देतोय आणि 7 ते 10 तारखेपर्यंत आम्ही सगळ्यांसाठी 10 रुपये. सर एवढं कधी अभिषेक सर एवढी गर्दी कधी बघितली होती का? असं होते कसं वाटतंय? गर्दी मॅडम या गणेश घाटच्या परिसरात आहे ना 99.99% लोकांना आमची क्वालिटी माहितीच आहे. आमच्या बाजूला लोकांना 40,000 गायाला भाडं होतं तरी पण त्यांच्याकडे कधी धंदा झालेला नाही आणि आमचा कधी माल उडलेला नाही कधीच. क्वालिटी आहे म्हणून पब्लिक येतेच आपल्याकडे. बदलापूरकरांना तुम्ही पण या आणि वडा नक्कीच टेस्ट करा, आनंद घ्या. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.